नमस्कार फ्रेंड्स, सुजाताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत घरच्या घरी अगदी सोपी आणि सहज ड्रायफ्रूट्स नानकटाई किंवा ड्रायफ्रूट्सचे बिस्किट। तर चला बघूया। तर आता त्यासाठी आपण इथे घेणार आहे 2 वाटी मैदा आहे। हा 2 वाटी मैद्याला 1.5 वाटी साखर घेतलेली आहे। बारीक करून 1.5 वाटी आहे साखर। ही बारीक केल्यावरच मोजून घ्यायची 1.5 वाटी साखर। अर्धी वाटी तूप आहे, हे घरचं आपलं साजूक तूप आहे। अर्धी वाटी काजू आणि बदामचे तुकडे केलेले आहेत, मोठे मोठे चेचून घेतलेत, खूप जास्त पावडर नाही केलेली। थोडीशी टूटी फ्रुटी घेतलेली आहे। व्हॅनिला इसेन्स 3 ते 4 चमचे दूध लागेल आपल्याला आणि बेकिंग पावडर। तर सगळ्यात आधी आपण एका मोठ्या भांड्यात इथं तूप घेऊया। आपण जे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे ते आणि ते आपण 1 मिनिटभर नुसतंच तूप छान फेटून घेऊया। तर आता 1 मिनिटभर छान तूप फेटून घेतल्यावर बघू शकताय तुम्ही मस्त असं हलकं तूप झालंय, कलर पण आपल्या तुपाचा मस्त बदललाय। आता याच्यात आपण साखर टाकूया। आपण 1.5 वाटी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। आता हे पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपल्याला हे थोडा वेळ जास्त फेटावं लागेल। तूप आपण फक्त 1 मिनिटभर फेटून घेतलेलं। आता हे आपण छान व्यवस्थित मिक्स करून फेटून घेऊया। तूप आणि साखर व्यवस्थित हलकी होऊपर्यंत, एकसारखी होऊपर्यंत आपण छान फेटून घेऊया। आता हे तर आता तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटानंतर खूप छान आपलं हे मिश्रण फेटलं गेले, मस्त फुलले, असं एकदम सॉफ्ट आणि असं क्रीमी वाटते। बघू शकताय तुम्ही छान असं मस्त झाले। त्यामुळे हे मिश्रण फेटताना थोडंसं असं पसरट भांड्यातच फेटायचं आणि हातापेक्षा चमच्यानी पटकन होतं आणि छान होतं। तर आता बघू शकताय तुम्ही छान असं झालेलं आहे आपलं हे। आता याच्यात आपण जो 2 वाटी मैदा घेतलेला आहे तो 2 वाटी मैदा आणि 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा आणि अगदी थोडीशी टाकते मी, जास्त नाही। हे व्यवस्थित आता आपण चाळून घेऊया। याच्यात 2 वाटी मैद्याला तुपाचं आणि साखरेचं प्रमाण हे अगदी योग्य होतं, त्यामुळे प्रमाण व्यवस्थितच घ्यायचं, म्हणजे नानकटाई आपली छान होते, कडक वगैरे अजिबात होत नाही। तर आता आपण हे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। खूप असं हे करायचं नाही, हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं। हे सगळं मैदा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे साखरेच्या आणि तुपाच्या आपल्या मिश्रणात, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघू शकताय तुम्ही खूप असं कोरडं नाही वाटत, हे व्यवस्थित मैदा लागलेला आहे। अजून व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आपण। आता बघू शकता तुम्ही छान आपला मैदा मिक्स झालेला आहे, याच्यात कुठेही कोरडा मैदा असा वाटत नाहीये। बघू शकता छान असं याचा घट्ट असा गोळा होतोय हाताने। तर आता याच्यात आपण जे आपण काजू बदाम घेतलेले आहेत तुकडे करून ते टाकूया आणि जे आपण टूटी फ्रुटी घेतलेली आहे ती टाकून घेऊया। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही मीठ पण टाकू शकता थोडंसं। आणि आता हे हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आधी सगळं। आता याच्यात आपण जो इसेन्स घेतलेला आहे आपण व्हॅनिला इसेन्स, तो 1-2-3 थेंब टाकूया। अगदी थोडासाच इसेन्स टाकलेला आहे मी इथं। पुन्हा एकदा व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेऊया। आणि आता हे मिश्रण आपण अगदी लागेल असं दूध टाकून व्यवस्थित घट्ट मिक्स करून घेऊया। जास्त नाही दूध टाकायचं, पहिल्यांदा 1 चमचाभर दूध टाकून घ्यायचं। हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। बघू शकताय तुम्ही 1 चमचाभरच दूध टाकलेलं आहे, तर ही छान मिक्स होतंय हे।
त्यामुळे दूध असं एकदम नाही मिक्स करायचं, नाहीतर हे पातळ होऊ शकतं. अजून थोडंसं दूध टाकूया. दूध अगदी जेवढं कमीत कमी दूध वापरता येईल तेवढं वापरायचं. आपण जेव्हा हाताने हे मिक्स करतो तेव्हा हाताच्या उष्णतेने पण हे पटकन असं वितळलं जातं तूप वगैरे, साखर. त्यामुळे दूध कमीत कमी वापरायचं. दूध जास्त वापरलं तर नानकटाई आपली कडक होऊ शकते थोडीशी. त्यामुळे दूध कमी वापरायचं. आता बघू शकताय तुम्ही छान असं हे मिक्स झालेलं आहे. खूप जास्त असं नाही पीठ मळल्यासारखं करायचं, फक्त गोळा होईल एवढंच आपण हे करायचं. तर आता बघू शकता आपला हा पिठाचा गोळा व्यवस्थित नानकटाईच्या मिक्स झालेला आहे. खूप जास्त आपण मळलेलं नाही आहे. आता आपण हे 5 मिनिटं झाकून ठेवूया. तर आता हे पीठ आपल्याला झाकून ठेवून 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण याची नानकटाई करायला घेऊया. याच्यातलं अर्ध मिश्रण मी काढून घेते आधी आणि हे बाकीचं झाकून ठेवते. अर्ध्याचीच आपण आधी करूया. थोडंसं हाताने पुन्हा एकदा मिक्स केल्यासारखं करायचं. तर व्यवस्थित असा रोल केल्यासारखा करून घ्यायचा. आपल्याला हे मळायचं नाही आहे खूप, फक्त व्यवस्थित पोळपाटवर आपण ह्याचा रोल करून घेऊया. तुम्हाला जेवढ्या साईजचे नानकटाई पाहिजे त्यानुसार तुम्ही रोल करून घेऊ शकता. आणि नानकटाई करताना एक लक्षात ठेवायचं, नानकटाई पुन्हा खूप फुगते, त्यामुळे खूप मोठी मोठी अशी करायची नाही. तर आता आपला हा रोल झालेला आहे. आता आपण हे कट करून घेऊया. मी अगदी लहान लहान कट करून घेणार आहे, बघू शकताय तुम्ही. खूप असं हे परफेक्ट प्लेन असं होत नाही आणि आपल्याला तसं करायचंही नाही आहे. तर बघू शकताय तुम्ही आपण इथं अगदी असं ओबडधोबडच कट करून घेतलेलं आहे. आणि याला आपण खूप असं पुन्हा प्लेन आकार वगैरे नाही देणार, जस्ट नुसतं असं प्रेस करून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही करून घेऊ शकता. असं जे रफ वाटतंय ते तसंच ठेवलं तरी चालतं, उलट छान होतात नानकटाई. तर मी आता हे असंच ठेवून देते. आता हे जे कट केलेलं आहे हे असंच थोडंसं प्रेस करून मी ठेवणार आहे. त्याला खूप जास्त आकार वगैरे नाही देत बसणार. बघू शकता मिश्रण आपलं आत्ताच किती कलरफुल मस्त दिसतंय. बघू शकता तुम्ही. आता अशाच प्रकारे आपण या सगळ्या नानकटाई कट करून घेऊया आधी. तर आता आपण नानकटाई इथं करून घेतले आहेत. बघू शकता तुम्ही खूप जास्त असं प्लेन वगैरे मी केलेलं नाही आहे. जसं आपण कट करताना आकार होता तसाच कट केलेला आकार आहे, फक्त थोडंसं 2 हाताच्या मध्ये हलकं प्रेस केलेलं आहे. हे असं ठेवलं ओबडधोबड की ते छान होती नानकटाई. तर आपल्या नानकटाई झालेल्या आहेत. आपण इथं ह्या भांड्यात आपण ह्या सगळ्या नानकटाई व्यवस्थित लावून घेऊया. मी ओव्हन गरम करायला ठेवलेलं आहे 10 मिनिटं. व्यवस्थित आपण ह्या सगळ्या नानकटाई मध्ये बराच गॅप ठेवून ठेवायच्या, कारण नानकटाई छान फुलतात परत. त्यामुळे व्यवस्थित गॅप ठेवायचा मध्ये. आपण जेवढ्या बसतील तेवढ्याच नानकटाई याच्यात ठेवायचे, खूप जास्त गर्दी नाही करायची. तर आता आपण ह्या नानकटाई व्यवस्थित ठेवून घेतलेत. तर आपण या प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये ठेवूया आणि 180 डिग्री ओव्हन आपण करूया. तर आता आपण नानकटाई या ओव्हनमध्ये ठेवून घेऊया. याच्यात मी एक कढी ठेवलेली आहे खाली. बरोबर मध्ये व्यवस्थित नानकटाई ठेवून घ्यायची. आता आपण याला झाकण लावून 180 डिग्रीवरच आपण 15 ते 20 मिनिटं हे बेक करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. तर आता आपली नानकटाई आपण बेक करायला ठेवून 10 मिनिटं झाली आहेत. बघू शकताय हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झालेला आहे नानकटाईला. नानकटाई आपली छान फुललेली आहे. तर अजून 10 मिनिट आपण व्यवस्थित ही पूर्ण सोनेरी ब्राऊन होईपर्यंत बेक करून घेऊया.
नान कटाई बेक करायला ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। तर आता आपण ओव्हन बंद केलेलं आहे, बघू शकता तुम्ही छान मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे आपल्या नान कटाईंना। सगळी नान कटाई एकसारखी भाजलेली आहे। नान कटाई खूप गरम आहे, थोडीशी गार करून मग आपण आता ही काढून घेऊया आणि बाकीची नान कटाई पण अशाच प्रकारे करून घेऊया। तर आता आपण थोड्या नान कटाई कढईत पण करून बघणार आहेत। त्याच्यासाठी इथं मी एक जाड कढई ठेवलेली आहे, ज्याच्यात एक स्टँड ठेवलेला आहे। गॅस मीडियम आहे। आता ही कढई आपण झाकून ठेवूया आपल्या नान कटाई करून घेऊपर्यंत, म्हणजे ही कढई व्यवस्थित आपली तापेल। तर इथं आपली कढई आपण तापवून घेतलेली आहे। 5 मिनिटं मीडियम गॅसवर व्यवस्थित तापवून घेतलेली आहे। छान अशी वाफ येते कढई। आता आपण जी नान कटाई प्लेटमध्ये ठेवलेली आहे ती प्लेट ठेवूया आणि हे व्यवस्थित झाकूया। कुठूनही हवा जाणार नाही असं ठेवायचं। ह्याच्यावर थोडंसं ओझं ठेवूया आणि मीडियम गॅसवर आपण हे 30 ते 35 मिनिटं व्यवस्थित बेक करून घेऊया। आधेमध्ये सारखं उघडायचं नाही, नाहीतर हवा लागली की नान कटाई फुगत नाही। तर एक 20 मिनिटानंतरच आपण हे एकदा चेक करणार आहे। तर आता कढईत आपण नान कटाई बेक करायला ठेवून एक 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बघूया, ही पण आपली नान कटाई मस्त फुललेली आहे, छान झालेली आहे। थोडंसं सुरीने बघूया झाली आहे का। झालेली आहे आपली नान कटाई। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि अशीच झाकून एक 5 मिनिटं अजून ठेवूया गॅस बंद करून। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता अगदी सहज आणि सुंदर नान कटाई आपली कमी साहित्यात खूप सुंदर झालेली आहे। बाहेरची नान कटाई म्हणजे डालडा वगैरे वापरलेला असतो, त्यामुळे खूप अशी खाऊ नाही वाटत। तर घरच्या घरी अशी छान नान कटाई एकदा नक्की ट्राय करून बघा। ही आपण नान कटाई ओव्हनमध्ये केलेली आहे आणि ही नान कटाई आपण कढईत केलेली आहे। तर बघू शकता दोन्ही नान कटाई, ही पण नान कटाई खूप सुंदर झालेली आहे। बघू शकताय तुम्ही मस्त अशी छान फुललेली आहे, आतपर्यंत एकदम अशी कुरकुरीत झालेली आहे। आणि आता आपण ही ओव्हनमधली पण बघूया। ही पण नान कटाई, याला तर कलर खूप सुंदरच आलेला आहे। त्यामुळे हे जे दिसतंय त्याचं खूप प्लेन करायचं नाही, जसं आपण नान कटाई कट केलेली त्याच प्रकारे मी ठेवलेलं आहे। खूप जास्त प्लेन करून घेतलं नाही, त्यामुळे ही अशी सुंदर नान कटाई होते। तर बघू शकता तुम्ही, ही पण नान कटाई मस्त आतपर्यंत छान झालेली आहे, एकदम मस्त सोनेरी रंगावर बेक झालेली आहे। बघू शकताय तुम्ही, असं छान अगदी मस्त कुरकुरीत झालेली आहे। तर अशा प्रकारे नान कटाई एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताज किचनला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।